नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत आहे. अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा. आज आपण धामणी या गावामध्ये आलेलो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक आता पार पडल्या होत्या त्यात निकालही लागला आणि पंचायत समितीमधून पारगार जाटकर्डी गटातून धामणी या पंचायत समितीमधून अंकिता वाळून ह्या विजयी झाल्या होत्या आणि आज ते आंदोलकांना भेटी आलेले आहेत. तेव्हा या भेटीमध्ये ते काय नक्की निर्णय काय येणार हे त्यांना आपण थोडक्यात विचारणार आहोत आणि पुढील मार्ग काय करणार आहोत. तर नमस्कार. नमस्ते. आज तुम्ही पाहता धामणी गावामध्ये शेतकऱ्यांची एक मोठी समस्या आहे तर त्यांना पाणी नाही भेटत, वीज कनेक्शन नसल्यामुळं. आणि सरकार तर म्हणतंय का तुम्ही सोलर पॅनल वापरा, सोलर पॅनलवरती मोटारी चालवा आणि त्याच्यावरती त्या मोटारींना पॉवर भेटत नाही. म्हणजे जी पाहिजे त्या पद्धतीने ना ती कमी पडते आणि त्यांच्यासाठी त्यासाठी धामणी ग्रामस्थांची आज आंदोलन करतात. त्यांना वीज कनेक्शन पाहिजे. आता तुम्ही नवनिर्वाचित, आता तुम्ही पंचायत समितीमधून निवडून आलात. आंदोलकांची भेट घेऊन तुम्ही याच्यामध्ये काय मार्ग काढणार? धामणी गाव हे पहिल्यापासून दुष्काळी गाव आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कॅनल मधून पाईपलाईन केली होती, कारण इथे पाण्याचा भरपूर मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी सौर ऊर्जेवरती नाही होणार, कारण की जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये इथे पाण्याचा प्रॉब्लेम हा सुटला जाणार नाही. त्यासाठी इथे विजेचीच गरज आहे, परंतु शासनाकडून ही गोष्ट मान्य होत नाहीये. गेल्या आठवड्यामध्येच बंटीदादा असतील, माझे वडील रवींद्र काका असतील, त्याचबरोबर प्रतीक जाधव असतील, हे सर्वजण मुंबई या ठिकाणी गेले होते. हा प्रश्न देखील तिथे मांडलेला आहे त्यांनी आणि येत्या काळात माझा या आंदोलनाला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि आढळराव पाटील असतील, वळसे पाटील साहेब असतील, या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न नक्कीच शेवट मार्गी लागेल आणि मी देखील माझ्या पद्धतीने मला जेवढा पाठपुरावा करता येईल तेवढा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे, तुम्ही आता जेवढं मान्यवरांचं नाव घेतलंय, तुम्ही आता राष्ट्रवादीमध्ये आहात, सरकारमध्ये सत्तेमध्ये आहात. विवेकदादा असतील, वळसे पाटील असतील, दादा सगळे सत्तेमध्ये आहेत. मग आज सरकारच्याच विरोधात आंदोलन चाललंय. मग हे प्रश्न मार्गी का लागत नाही लवकरात लवकर, सरकारमध्ये असून सुद्धा? पक्ष कोणता हे महत्वाचं नाहीये, खरा प्रश्न आज शेतकरी राजाचा आहे आणि आज इथे त्यांनी सर्वांनी सांगितलं की हा प्रश्न कालचा ना आजचा नाही. गेल्या 35-40 वर्षांपासून धामणी गाव हे दुष्काळी आहे, मग पहाटदारा, शिरदाळे ही गावं असतील आणि खरोखर हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, हा मार्गी लागला पाहिजे. आणि त्यासोबत म्हणजे आपण कसं म्हणतो की बाबा यांनी त्याच्यासाठी भरपूर कर्ज काढलेले, मग जमिनीवरती असेल, सोने तारण असेल. आज मग अशी देखील एक हे रडत होते की बाबा मी माझ्या पत्नीचे मंगळसूत्र वगैरे गहाण ठेवलंय. तर खरंच हे खूप म्हणजे असे याचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. मार्चेंट आलेलं आहे, त्यांना जप्तीचं नोटीस सुद्धा आलेली आहेत. म्हणजे कुठेतरी शेतकरी थोडा घाबरलेला आहे. खुश, कारण आज 1-1.5 वर्षापासून एवढं सगळं कर्ज काढलेलं आहे आणि आज जर आपल्याला त्याच्यावरती असं दिसतंय की नाही बाबा आपला हा विचार होणार नाहीये, याच्यावरती आपलं सर्व जाणार आता एवढं आपण हे करून, तर मग शेतकरी राजाकडे प्रश्न काय राहतो? मग ते घाबरणारच आणि त्यासाठीच माझा त्यांना पूर्णपणे सपोर्ट राहील आणि इथून पुढच्या काळात साहेब असतील, दादा असतील, यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा, पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. दुसरा विषय म्हटलं तर तुमचे वडील अनिल वाळुंज हे महावितरणामध्ये ठेकेदार आहेत, त्यांचा काहीतरी सहभाग मिळेल का तुम्हाला? हो, नक्की मिळेल, कारण आजपर्यंत देखील कोणत्या महावितरणाच्या काही ज्या गोष्टी असतील त्या सोडवण्याचा त्यांनी नक्की प्रयत्न केलेला आहे. एकदा जर शासनाकडून ही मान्यता मिळाली तर त्यांच्या पद्धतीने जे त्यांना करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करतील. तर या होत्या पंचायत समिती जे अंकिता वाळुंज यांनी आंदोलकांना भेट देऊन जे आपलं स्पष्टीकरण होतं ते व्यवस्थित दिलेले आणि पुढील कसा मार्ग निघेल याचा सातत्याने प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागला पाहिजे. तर तुम्ही पण प्रयत्न करा. हो, नक्की. आणि आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये आंदोलकांना न्याय मिळतो का नाही. कॅमेरा पर्सन विशाल संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, धामणी.